विश्वमांगल्यच्या माध्यमातून तलवार चालवणे, भाला चालवणे, नंतर लाठीकाठी आणि दांडपट्टा यासाठी आम्ही 7व्या वर्गापर्यंतच्या मुलींना सक्षम करणार। नमस्कार, सत्य को जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। गोंदिया जिल्ह्यातील विविध तालुके व शहरांमध्ये विश्वमंगल्य सदाचार सभा नियोजन बैठका उत्साहात संपन्न झाल्या। दिनांक 14, 15, 16, 18 व 20 सप्टेंबर 2025 रोजी या सभा आमगाव, सालेक्सा, तिरोडा, गोंदिया, तिगाव तसेच सडक अर्जुनी येथे घेण्यात आल्या। तिरोडा शहर ग्रामीण, महिला भवन तांडा, शिवमंदिर सालेक्सा, दुर्गा मंदिर ठाणा, कोहमारा, पांधरी तसेच गोंदिया शहर अशा ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमांना उपस्थित राहून माननीय संग्रा चुंबळकर, संघटन मंत्री, विश्वमंगल्य सभा भंडारा गोंदिया, माननीय श्रीलेखा पाटुरकर, धर्मसंस्कार शिक्षण विभाग प्रमुख प्राशिक्षिका व माननीय सविता संजयजी पुराम, विदर्भ प्रांत जनप्रतिनिधी, परिवार संपर्क विभाग यांनी मार्गदर्शन केले। गावागावातील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। सामाजिक बांधिलकी, संस्कार, सदाचार आणि सेवाभाव या मूल्यांवर चर्चा झाली। आगामी काळात अधिक व्यापक प्रमाणात सभा व उपक्रम आयोजित करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। या बैठका यशस्वी करण्यासाठी विश्वमंगल्य सभा शाखा गोंदिया आणि स्थानिक जबाबदार पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। मी सविता संजय पुराम, माजी महिला बाल कल्याण सभापती, विश्वमंगल्य सभेचं पूर्व विदर्भाचं काम माझ्याकडे मिळालेलं आहे। जनप्रतिनिधी सहसंयोजिका म्हणून मी काम बघताय। भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा सर्वात प्रथम आपण सगळा एकदा प्रवास झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यात आम्ही काम सुरू केलेलं आहे। गोंदिया जिल्ह्यात जनप्रतिनिधीच्या माध्यमातून विविध गावांमध्ये हे सदाचार सभा विश्वमंगल्याची लावण्यात येत आहे। या माध्यमातून बालसभा सुद्धा घेत आहे। विश्वमंगल्याचा उद्देश एकच आहे, संस्कार, सदाचार, सामर्थ्य आणि सेवा हे प्रबल करणे आणि आईला एक ती सामर्थ्यवान आहे ही जाणीव करून देण्यासाठी विश्वमंगल्याचे सदाचार सभा महिन्यातनं एक दिवसातनं 1 तास तिने एकत्र यावं, देव, देश, धर्म यासाठी तिने काम करावं आणि आपलं घर संस्कारमय करावं यासाठी आमचा हा पूर्ण प्रवास आहे। या माध्यमातून दिनांक 14/9/2025 ते 20/9/2025 पर्यंत साधारणतः गोंदिया जिल्ह्यात 25 सभेचं आयोजन पहिल्यांदा केलेलं आहे। यासाठी मला सहकार्य करण्यासाठी सर्व तालुक्यातनं आमच्या लोकप्रतिनिधी, त्यानंतर वाशिमहून आलेल्या संघरा चुंबळकर, भंडाऱ्यावरून आलेल्या सन्माननीय चित्रलेखाताई पातुरकर ह्या सुद्धा मदत करत आहे। मुख्यतः कोण म्हणजे संचालित करते? आमचे जितेंद्रदान महाराज यांनी 2010 मध्ये याची रचना केली आणि आई या विषयाला घेऊन ते काम करत आहे आणि त्यासाठी आम्हा सगळ्यांना, सर्व बहिणींना, सर्व आईंना या कामामध्ये जोडलेलं आहे। पुढे काय ठरवलेलं आहे? आता आम्ही असं ठरवलेलं आहे की साधारणतः या 6 महिन्यामध्ये आपल्या गोंदिया जिल्ह्यात 100 सदाचार सभा, 25 बालसभा, नंतर छात्रसभा असं आयोजन करायचं आहे। त्याच पद्धतीने विश्वमंगल्याच्या माध्यमातून तलवार चालवणे, भाला चालवणे, नंतर लाठीकाठी आणि दांडपट्टा यासाठी आम्ही 7व्या वर्गापर्यंतच्या मुलींना सक्षम करणार आणि त्या मुलीच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये आमची मुलगी कशी सक्षम होईल यासाठी आई प्रयत्न करणार।